छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुनरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुला कसल्या तरी प्रश्नांची उत्तरं हवी होती ना? काहीतरी प्रॉब्लेम आहे. गोल आहे कसला तरी. आज मला जी भेटली ती शुभ्रा या जमीन आसमानाचा फरक होता. पुण्याला एक केस झाली आहे 420 ची. फाईल पोचल त्यात एक स्केच आहे. रिलॅक्स 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 रिलॅक्स. शांत हो शांत हो शांत हो. प्रिया काकू मम्मा आहेत. ये. तू बस, मी आईला बोलावते. तू बाहेर निघालीस का कुठे? पोलीस स्टेशनला चालली आहे. सुलेखाला अटक झाली माहिती असेलच तुला. अटक म्हणजे काकू चौकशीसाठी बोलवलंय तिला. चौकशीसाठी? 3 दिवस कसली चौकशी करतायत हे? असं केलंय काय तिने? आणि विक्रांत भोसले आणि सरंजामांच्या माणसांपासून जीव वाचवत जेव्हा ही पळत होती तेव्हा मला किती वेळा चौकशीला बोलवलं? काकू शांत हो. हे बघ, असा त्रास करून घेऊन काहीच साध्य होणार नाही. काय साध्य होणार आहे? मग करू काय मी? जाऊ दे. लेखाला अटक झाली त्याचं कोणाला काय आहे? सख्या आईला काही नाहीये. बाकीच्यांचं काय? काकू हे सगळं का होतंय? नक्की काय घडलंय हे खरंच आम्हाला माहित नाहीये. मी तुला हेच सांगायला आले की दादाला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी पकडले. आदिला? का? तेही माहित नाही. पण आदिला पकडून काय सत्य करणार आहेत हे? आलं लक्षात. त्यांना काय सिद्ध करायचंय ते. काय? सुलेखाचा काहीही दोष नसताना तिला अडकवण्यासाठी आधीचा वापर करतायत हे. वापर म्हणजे? काकू काय म्हणायचंय तुला? आणि आधी सुद्धा अडचणीत येऊ शकतो. काकू काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाहीये. पण मला सगळं कळलंय. ह्या चौकशीमुळे कोण कोण अजून अडचणीत येणार आहे याचा अंदाज मला येतोय. तू ममाशी बोल, मी आलेच. हॅलो. विक्रांत भोसले? बोला आजोबा, कसे आहात? कशी काय चालू आहे चौकशी? या प्रश्नाचा खरा अर्थ कळतोय मला आजोबा. नाही विक्रांत, चौकशी कधी संपणार
यासाठी मी फोन केला आहे असं चुकूनही मनात आणू नको. शासकीय यंत्रणा आहे, लागायचा तेवढा वेळ लागणारच. काही कळलं का चौकशीत? इतकंच की आदिनाथ शास्त्रीच्या मनात प्रचंड गैरसमज आहे. गैरसमज कोणाबद्दल? माझ्याबद्दल आणि सुलेखाबद्दलही. म्हणजे आजोबा, आदिनाथ शास्त्रींना कोण आपलं आणि कोण परक ह्याची जाणीव नाहीये. माझ्या जागी जर दुसरा कोणताही ऑफिसर असता तर आत्तापर्यंत सुलेखा बाहेर आणि आदिनाथ शास्त्री गजाड असता. काय सांगतोयस काय विक्रांत? असं काय केलंय आदिनाथ ना? अभिमान सरंजामे हत्या प्रकरणी जर आदिनाथचं नाव गुंफलं गेलं तर कसं वाटेल तुम्हाला आजोबा? पण आधी असं करणार नाही असा पूर्ण विश्वास आहे मला. हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पण त्याच्या जबानीमुळे प्रकरण अजून गुंतागुंतीचं होत चाललंय आणि त्याच्यामुळे तोच गोत्यात येणार आहे आजोबा. तू प्रियाला हे सांगितलंस? नाही अजून. मग तिला सांग. विक्रांत, मधू पोलीस स्टेशनवर आला होता आणि बरंच रामायण घडलं हे कळलंय मला. पण तू लवकरात लवकर काय तो निर्णय घे, वेळ लावू नकोस. अर्धसत्य मनात संशय निर्माण करतं आणि तुझ्याविषयी माझ्या मनात जो आदर आहे तो इतरांच्या मनात तसाच राहावा एवढीच इच्छा आहे माझी. मी काय सांगतोय ते कळतंय ना तुला? कळलं आजोबा. अर्धसत्य मनात संभ्रम निर्माण करतं. या एका वाक्यात सगळं कळलं मला. पण खऱ्या गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळेल ही जबाबदारी माझी. विक्रांत, एवढंच सांगतो, जे काही करशील ते कायद्याच्या चौकटीत राहून कर. पकडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा कर. हो आजोबा. ठीक आहे. श्रीराम श्रीराम. मी नंतर फोन करते. हां, झालं समाधान? पोलीस स्टेशनला जाऊन झाले सगळे प्रश्न विचारून? तुला मदतही करायची नाही आणि तुला काही वाटतही नाहीये, मग का विचारतेस? मला तुझ्याबद्दल वाटतं म्हणून विचारते. चौकशीची नाटकं चालली सगळी. पोलीस निर्णयापर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या प्रयत्नांना नाटकं म्हणणं हे चुकीचं आहे पूनम. अय्या, का आधीलाही अडकवलंय? याला काय अर्थ आहे? कुणी? पोलिसांनी की सुलेखाने? पोलिसांच्या चुकीचा खापर तू सुलेखावर फोडतेस? हो, तसंच कारण आहे म्हणून. नाही तर आधीला बोलवायचं कारणच काय पोलिसांनी? सुलेखाच्या बोलण्यातून रेफरन्स गेला असेल आधीचा. ह्याला कारणीभूत आधीच आहे. छान. म्हणजे सुलेखाची चूक तू आधीवर ढकलतेस. चुका कोण करते आणि भोगतय कोण? मी असं काही करत नाहीये.
मध्यंतरी सुलेखा आणि आधी एकमेकांना भेटायचे. तू सुद्धा भेटत होतीस बँकेत जायच्या निमित्ताने, बाळच्या ज्योतिषी मित्राला भेटायच्या निमित्ताने. नव्हती भेटत? भेटत होते, पण त्यांच्या इतकी नाही. त्या दरम्यान त्या दोघांच्या मध्ये काय झालंय मलाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. प्रामाणिकपणे सुलेखाने त्याचं नाव सांगितलं असेल आणि प्रामाणिकपणा, हो, प्रामाणिकपणाचे आणि आंधळेपणाचे परिणाम भोगतोय आधी. आई, तू सुलेखाला दोष देणं कधी थांबवणार आहेस? जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा, तिच्यावरचे दोष सिद्ध होतील ना तेव्हा. तिला जर पश्चाताप होत नसेल तर मी बोलते त्यात काही चूक आहे असं नाही मला वाटत. आई, कसल्या चुका, कसला पश्चाताप? आपल्यावरचे सगळे दोष आपले नसून आधीचे आहेत असं निर्लज्जपणे तिने पोलिसांना सांगितलंय. काय बोलतेस आई? पोलीस तोंडातून ओघाने बाहेर पडलेल्या नावासाठी 3 दिवस पकडून नाही ठेवत. त्यासाठी तशी जबानी द्यावी लागते आणि ती सुलेखाने दिलीये. नाही, गोष्टी मी सांगितल्याप्रमाणेच व्हायला पाहिजेत. हो, यू वेट फॉर माय ऑर्डर्स आणि मला कळवत राहा सावंत. ऑल राईट. बोला. जो काही प्रकार घडला ना त्याबद्दल मी इट्स ऑल राईट. मी मिस्टर शास्त्रींच्या जागी असतो तर असंच रिॲक्ट झालं असतं. माझ्या मुलाच्या बाबतीत जर असं काही झालं असतं तर मे बी मी असंच वागलो असतो. आज दुसरा दिवस. आय नो, पण निदान 7 दिवस तरी आम्ही त्यांना नाही सोडू शकत. तुमच्या चौकशीमध्ये त्यानं काही उलटसुलट उत्तरं दिली का? तसं गरम डोक्याचा आहे तो, त्यामुळे. नाही, तसं काही नाही, पण त्यांची उत्तरं सॅटिस्फॅक्टरी नाहीत. एक सांगू का? बोला. तो म्हणजे आधीला मुद्दाम कोणीतरी या प्रकरणामध्ये अडकवलंय. आमचाही तोच अंदाज आहे. म्हणजे तो कोणाची फसवणूक करणाऱ्यातला वगैरे नाही आहे तो. तुम्ही मला आणखीन काही माहिती देऊ शकता का? म्हणजे मला इंट्रोगेशनसाठी मदत होईल. विचारा ना. मध्यंतरीच्या काळात मिस्टर आदिनाथ शास्त्री कुठे गेले होते का? एकटेच? काही दिवसांसाठी. कुठे? अभिमानला शोधायला गेला होता. पण तुम्ही ज्या प्रकरणासाठी त्याला पकडले ना त्याचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. म्हणजे ते 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 स्केच त्याचा आहे, पण त्याचा काहीच संबंध नाही त्या प्रकरणाशी. हां, स्केच, करेक्ट. हां, स्केच. कोणी काढलंय स्केच? माझ्या मित्राने म्हणजे त्याच्या ओळखीचे एक आहेत, त्यांनी काढले. पण ती रूम त्या मुलीने घेतली होती. आधीचा काही संबंध होता त्याच्यामध्ये. सगळा दोष त्या मुलीचा आहे. बरोबर आहे. कोण आहे मुलगी? तेच तेवढं माहिती नाहीये ना. आधीचा काहीच दोष नाही आहे याच्यामध्ये. मी माझ्या मित्राला म्हणालो होतो की हे प्रकरण पोलिसात घेऊन जायला नको. आधी विनाकारण गोत्यात येईल ना म्हणून म्हणालो होतो. आय कॅन अंडरस्टँड. माझ्याकडे जी माहिती आहे ती जरा वेगळी आहे. कॅन यू हेल्प मी विथ these details?
हॅलो. हॅलो मम्मा, प्रिया बोलते. हां बोल प्रिया. मम्मा, शेवटी तुम्ही म्हणालात तेच खरं झालं. दादाला पोलिसांनी पकडले. काय? आधीला पकडले? म्हणजे आरोप तिनेच केले असणार याबद्दल खात्री होती माझी, पण कशासाठी पकडले? अगं प्रिया, एक आरोप करून ती शांत बसणार आहे का? पण म्हणजे आणखी आरोप? मग आणखी आरोप तिने केलेही असतील. पण कशासाठी तिला पकडलंय तुला माहिती आहे? नाही. मग आधी ते शोध. मला खात्री आहे ती स्वतः या सगळ्या दोषातून मुक्त होईल आणि आधीला अडकवेल. मग अभिमानचा मृत्यू सुद्धा असू शकतो तो. पण मम्मा, हे कसं शक्य आहे? कारण अभिमानचा मृत्यू झाला तेव्हा दादा वाड्यावर होता. अगं तो भारताबाहेर असला ना तरी सुद्धा सुलेखा खोटे पुराव्यांची गोळाबेरीज करून स्वतः सुटू शकते आणि त्याला अडकवू शकते. तुला माहिती आहे मध्यंतरीच्या काळात आदी आणि सुलेखा एकत्र होते. पण मला सांग, तिला पकडलंय कोणी? विक्रांत भोसले. विक्रांत? तो परत आलाय? हो, तो आलाय म्हणूनच हे सगळं पॉसिबल होऊ शकलं. म्हणजे त्याच्यामुळे सुलेखाला अटक होऊ शकली. मला वाटतं दोघांपैकी एकाचा जीव धोक्यात आहे. काय सांगताय मम्मा? दोघांच्या पैकी एकाच्या मनात दुसऱ्याविषयी ती रान माजवू शकते. दादाचे डोळे कधी उघडणार आहेत देव जाणे. या सगळ्या गोष्टी कोळून प्यायले सुलेखा. कदाचित याहीपेक्षा वाईट असेल तिच्या मनात. यापेक्षा वाईट म्हणजे? तिला कुणीही पकडलेलं आवडत नाही, अगदी शब्दात सुद्धा. आणि तसं जर असेल ना तर विक्रांतला धोका आहे. म्हणजे? निखिल, बाळ आणि क्षिप्रा या तिघांच्याही मृत्यूच्या बाबतीत एकच गोष्ट दिसते. ज्यांनी तिला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय झालं आपण पाहिलंच आहे. याही वेळेस तसंच होतंय, फक्त माणूस बदललाय. प्रिया, विक्रांतच्या बाबतीत असं होतं का म्हणे? तू सुटले. ऑप्शन देऊन आले होते त्या विक्रांत भोसलेला, त्याला सोडलाय. काही केलेलं नाही. यू डेअर अँड सी. विश्वास नाही माझ्यावर. तुझ्यामुळे विश्वास या गोष्टीवरचाच विश्वास उडला. मी खरं सांगते, त्यानेच सोडलंय मला. म्हणूनच शंका येते मला. म्हणजे मी निर्दोष आहे या गोष्टीवर शंका येते तुम्हाला तनिष्का? तू काय करू शकतेस आणि काय करू शकत नाहीस या सगळ्या शंकांचं निरसन झालंय माझं. आणि म्हणूनच आता जास्त सावधगिरी बाळगायला हवी आहे. काय केलंय मी? एकदा प्रयत्न फसला म्हणून गुन्हेगार संत होत नाही. मला त्याला मारायचं नव्हतंच तनिष्का. मग मूर्ती लपवून पोलीस स्टेशनला का नाही आलीस? मला त्याच्या तोंडून ऐकायचं होतं. अभिमान खरंच मेलाय की? आणि तुमच्या व्यतिरिक्त तो दुसरं कोणाला सांगणार नाही का तनिष्का? मी सुलेखालाही चांगली ओळखते आणि इंदुमतीलाही चांगली ओळखते. पण दोघींपैकी एकीलाही समजून घेऊ शकला नाहीत. असो, तिथून बाहेर पडण्यासाठी आधी काय केलंस ते सांग मला. मी काही केलं नाही, त्यानेच सोडलं मला. आणि म्हणूनच तुमचे आभार मानायला आले. पण मी काहीच केलेलं नाहीये. कसं शक्य आहे? मग त्याने काय असंच सोडून दिलं मला? हं? ओ, अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मी दिलेलं ऑप्शन उपयोगी पडलं. कसला ऑप्शन? हेच की त्यांनी जर का मला निर्दोष सोडलं तर या संपूर्ण केसमध्ये आदिनाथ शास्त्री हे नाव मी कधीच घेणार नाही. अच्छा. पुढे काय करायचं ठरवलंस?
तुम्ही म्हणताय त्या फालतू गोष्टींकडे लक्ष न देता आपलं ध्येय साध्य करायचं. मनाचे दरवाजे उघडून ते कायमचे बंद करायला शिकायचंय मला. शिकवाल? प्लीज.